नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी सेकंड सेमिस्टर एक्झाम 2026 गणित भाग 2 ही 40 गुणांची प्रश्नपत्रिका असून 2 तास वेळ आहे. यामध्ये आपण पाहणार आहोत. प्रथम प्रश्न आहे आपला ऑब्जेक्टिव्ह. यामध्ये 4 गुणांसाठी फक्त ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. फर्स्ट विचारले इन विच द क्वाड्रंट डज पॉईंट -4 अँड -4 असं जर आपला ग्राफ असेल तर यामध्ये 4 पार्ट असतात. क्वाड्रंट 1, क्वाड्रंट सेकंड, क्वाड्रंट थर्ड आणि क्वाड्रंट फोर्थ. तर असे ती 4 पार्ट त्याचे पडतात. तर कुठल्या क्वाड्रंटमध्ये हा नंबर येणार आहे तर याचा आहे थर्ड. या ठिकाणी निगेटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर असतात म्हणून थर्ड येणार आहे. सेकंड ऑप्शनमध्ये विचारले कॉस 28/60 साईन 62 डिग्री तर किती येईल याचा आन्सर. तर या प्रकारे असेल पहा, साईन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजेच काय, इथे 90मधून 62 मायनस केला तर येणार आहे 28. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय साईन थिटा नाही ओके साईन थिटा 28 साईन थिटा किती येणार आहे. थिटा तुमची 28च आलेली आहे, बरोबर 1 येणार आहे. 1 ओके मायनस झालेले आहे त्यामुळे दोन्ही 1 झाले. द पॉईंट ऑफ द ऑकरन्स ऑफ द कॉंग्रन्स ऑफ द ऑल अँगल बायसेक्ट ऑफ द ट्रायंगल इट इज कॉल्ड एज ए इन सेंटर. फोर्थ येणार आहे इफ अपोजिट अँगल ऑफ द रोम्बस 2x डिग्री अँड 3x - 40 डिग्री देन द व्हॅल्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, म्हणजे अँगलची व्हॅल्यू निघेल. त्याचा आन्सर आहे 40. संपूर्ण प्रश्नपत्रिकेवर उत्तर सहित दिले आणि मागील काही प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी, काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलवरती खूप साऱ्या प्लेलिस्टमध्ये आणि आपल्या कोर्सला जॉईन करा. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळणार आहेत आणि इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीचे सुद्धा 2 कोर्स आहेत तेही तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला काही प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील अधिक सरावासाठी. इन फिगर O in the center of the circle of AB is equal to CD. हे पहा, AB is equal to CD if OP is equal to 4 cm and find the length of OQ if theta is equal to 60 degree and then cos theta is equal to dash दिला आहे. 1/2 is equal to value of the 60, 1/2 याची व्हॅल्यू येत आहे. परपेंडिक्युलर टू द हाईट ऑफ द कोन इज 12 cm अँड इट्स हाईट 13 cm. फाइंड द रेडियस ऑफ द बेस. रेडियस ऑफ द बेस काढायचं तुम्हाला पायथागोरस थेरमनुसार तुम्ही काढू शकता. r² + 12² इज इक्वल टू 13². 12 144 येणार आहे. 13चा 169 येणार आहे. r² जसं तसा राहिला तर 160 - 144 येणार आहे. r² इज इक्वल टू 25. त्याचा रूट किती येणार आहे 5. म्हणजे r इज इक्वल टू आपला आलेला आहे 5 cm आन्सर. क्वेश्चन नंबर 2 हा नेहमीप्रमाणे विचारलेला आहे, तो असतो ॲक्टिव्हिटी बेस. यामध्ये ॲक्टिव्हिटी विचारलेली तुम्हाला AB² इज इक्वल टू AC² विचारलेले आहे इज इक्वल टू BC². ओके, AB² तुम्हाला काढायचं आहे. AC² आलेला आहे 3 cm आणि 4 BC आले तुमचा 4². दोन्हींची जर बेरीज केली 3चा वर्ग आला आहे 9, 4चा वर्ग आला आहे 16. AB² जसं तसा. AB² 25 म्हणजे हा वर्ग इकडे गेल्यानंतर किती झाले 25. रूट किती कशाचा आहे 5चा. म्हणजे आपण AB इज इक्वल टू 5 आलेलं आहे. साईन A इज इक्वल टू BC/AB 4/5 अशा प्रकारे. पहा, सेकंड क्वेश्चन विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्फेरिकल हॅव्हिंग द रेडियस 21. त्याची रेडियस जर 21 असेल तर पाय इज इक्वल टू 20/7 दिलेला आहे. 22/7. सोल्युशन व्हॉल्यूम ऑफ द स्पिअरचा फॉर्म्युला दिले तुम्हाला 4/3π² r क्युबिक दिलेला आहे. फक्त आपल्या किमती टाकायच्या आहेत. पायची व्हॅल्यू इथं आपण टाकली आहे 2/7ची. r आपला 21 दिलेला आहे. रेडियस म्हणून 21चा वर्ग घेतलेला आहे. 21 वर्ग इथे पहा 4×3 जशाच तसे. 22/7 जशाच तसे. 21 क्यूब आहे त्यामुळे 3 वेळा जर एकाच संख्येने त्याला मल्टिप्लाय केलं असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे 21/21 तर या काटाकाटी जर केली आपण, कॅल्क्युलेशन जर केलं, रफ काम करायचं बाजूला म्हणजे तुम्हाला कळेल 88 × 441. व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर इज इक्वल टू 38808 क्युबिक सेंटीमीटर. एवढं त्याचा आन्सर येत आहे. रफ कॅल्क्युलेशन मी इथे केलेलं नाही आहे, तुम्ही करून पाहू शकता. थर्ड विचार राईट द प्रॉपर्टीज विच हॅव द ऑब्झर्व. थेरम तुम्हाला दिला आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट कॉर्ड. हा जो सर्कल आहे या ठिकाणी O हा सेंटर आहे आणि P हा काय टाकला आपण परपेंडिक्युलर टाकला आहे कशावरती AB वरती. त्यामुळे काय झाले ABचे 2 समान पार्ट झालेत, इक्वल पार्ट झालेत. कोणते 2? AP आणि PB हे तसे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत. कशामुळे तर OP हा परपेंडिक्युलरमुळे. मग आपण असे लिहू शकतो सेगमेंट OP इज द परपेंडिक्युलर टू AB. म्हणजे हा जो सेगमेंट आहे तो ABला परपेंडिक्युलर आहे. ओके, टू प्रूव्ह दॅटमध्ये दिलं आहे AP इज द परपेंडिक्युलर टू द AB दिलेला आहे. आणि इथे दिलं आहे सेगमेंट AP इज द कॉंग्रंट सेगमेंट BP. हे दोन्ही कसे आहेत कॉंग्रंट आहेत. म्हणजेच काय
OA आणि OB हे दोन्ही पण कसे असणार, कॉन्ग्रंट असणार, कारण इक्वल भाग झाले त्यामुळे सर्व बाजूसुद्धा समानच असणार आहेत. या ठिकाणी पहा ट्रायंगल OPA दिलेला आहे. इथे काय दिलेलं आहे, ट्रायंगल OPA इज अ कॉन्ग्रंट ट्रायंगल OPB. OPA आणि OPB या मी जेव्हा बोलते त्यावेळेस तुम्ही आकृतीकडे पहा म्हणजे तुम्हाला कळेल. त्यानंतर ट्रायंगल इज द सर्कमटन्स, त्यानुसार हा कसा आहे, कॉन्ग्रंट आहे. आणि OP कॉन्ग्रंट टू द OP ही कॉमन साईड आहे. OP ही दोन्ही ट्रायंगलला आहे, याही ट्रायंगलला आहे, याही ट्रायंगलला आहे, म्हणून OP इज द कॉमन साईड. ओके. ते नेक्स्ट विचारले क्वेश्चन नंबर 2B मध्ये सॉल्व एनी 4 तुम्हाला विचारलेले आहेत. हे पहा, हे मोठे क्वेश्चन आहेत, याचे आन्सर तुम्हाला समजले इथे तर पहा, नाही समजले तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मी इथं बाजूला रफ वर्कसाठी इथे केलेली होती माझ्या माहितीसाठी, परंतु याचा आन्सर तुम्हाला सोडवावं लागेल. 1 2 3 4 क्वेश्चन्स आहेत. Question number 3A, solve any one of the following activities. Point D and E, AB and the side AC, triangle ABC respectively, point F and the ray ED such that the ED is equal to DF. Prove that. Parallelogram. The given point D and E are the midpoint of the side AB and side AC and triangle ABC respectively, ED is equal to DF. हा तुम्हाला काय एक थेरम दिला आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. अतिशय सुंदर तुमच्यासमोर आकृती दिली आहे. आकृती पाहून तुम्हाला फक्त इथे लिहायचं आहे. हा काय आहे पहा, किती सोपा आहे. सेगमेंट AB अँड सेगमेंट EF आर द डायगोनल ऑफ स्क्वेअर AFB. हा डायगोनल एवढाच वर्ड इथे लिहायचा आहे. या ठिकाणी कॉमन साईड ED DE बायसेक्ट अँड डायगोनल ऑफ बायसेक्ट इच अदर. द नेक्स्ट सेकंड ऑप्शन आहे, रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर दिलेला आहे. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 12 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. तुम्हाला OP दिलं आहे 12 सेंटीमीटर. या ठिकाणी पहा OP हा आहे 12 सेंटीमीटर. नाव द CP अँड PD इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर बायसेक्ट टू द कॉर्ड. हा जो OP आहे तो कशाला परपेंडिक्युलर आहे, C आणि Dला, त्यामुळे त्याचे काय झाले, दोन इक्वल पार्ट झालेले आहेत. इथे पहा OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर. बरोबर. तर अशा प्रकारे जर व्हॅल्यू आपण पुटअप केल्या, OPची व्हॅल्यू दिली आपला 12 आणि ODची दिली आहे 20, म्हणजे 20चा वर्ग किती आहे 144, 12चा आला आहे 20. बरोबर. 12चा 144 आणि 20चा आलेला आहे 400. तर अशा प्रकारे दोन्हीचं काय करावं लागेल आपल्याला, मायनस जर केलं तर तुमचं आपण सगळ्यात सोपी ट्रिक्स वापरली. 20 मायनस इथे काय केलं आहे 12 पहा, आणि इथं 12 मायनस दोन्हीची प्लस केली आहे एकदा आणि एकदा मायनस केलं आहे, म्हणजे 20 अधिक 12 32 आलेलं आहे आणि 20 मायनस 12 किती आलं 8 आलं आहे. दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तरी आपलं एवढंच आन्सर येतं आणि वर्ग केला तरी आपलं एवढंच आन्सर येतं. तर अशा प्रकारे आपलं आन्सर आलेलं आहे 256. म्हणजेच आपण काय आलं, PD इज इक्वल टू 16, CP इज इक्वल टू 16 आलेलं आहे. मग काय केलं आपण इथे CD इज इक्वल टू CP प्लस PD, म्हणजे 16 प्लस 16 इज इक्वल टू 32. लेंथ ऑफ द कॉर्ड इज 32 सेंटीमीटर. CD इज इक्वल टू 32 आलेला आहे. सॉल्व एनी 4. तुम्हाला पुढचा क्वेश्चन्स आहे, यामध्ये तो तुम्हाला ग्राफचं विचारलेला आहे, क्वेश्चन कॉन्ग्रंट विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकता. संपूर्ण प्रश्नपत्रिका अतिशय सोपी आहे. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका जर तुम्ही व्यवस्थित सोडवल्या तर तुम्हाला आउट ऑफ गुण नक्कीच मिळणार आहेत. हा ग्राफ पाहून तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. LM आणि X ॲक्सिस हा 3 युनिट आहे. LM हा आहे M, हा आहे L. Y ॲक्सिसवरती 3 युनिट आहेत. आणि राईट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट PQR. PQR पहा, PQ आणि R यांची विचारली होती तुम्हाला, त्यासाठी इथं ऑलरेडी दिलेले आहेत. PQचा आहे, Pचा आहे 32, Qचा आहे 31 आणि याचा आहे 2Z. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द X कोऑर्डिनेट अँड द पॉईंट L आणि M. दोन्ही एकत्र आहेत म्हणजे 0 कोऑर्डिनेट म्हणजे 0 ओरिजिन आहे किंवा 0 आहे. तर अशा प्रकारचे संपूर्ण प्रश्न तुमच्यासमोर दिले. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होणार आहे. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सी.